पहलगाम हल्ल्यानंतर भारताने प्रत्युत्तरादाखल ऑपरेशन सिंदूर राबवलं आणि अवघ्या 22 मिनिटात पाकिस्तानच्या 9 दहशतवादी तळांना बेचिराग करून टाकलं। दहशतवादाच्या तोंडावर भारतानं लगावलेली ही सणसणीत चपराक होती। या घटनेला आज 1 वर्ष पूर्ण झालंय। या एका वर्षात कोणत्या गोष्टी बदलल्या, भारतानं यातून काय कमावलं, हा फक्त बदला होता की दहशतवादाच्या मुळावरचा घाव होता? ऑपरेशन सिंदूर नंतर पाकिस्तानात काय काय घडलं, काय काय बदललं? दहशतवादाचा चेहरा उघडा पडल्यानंतरही पाकिस्तान आज जगात शांतीदूत म्हणून का मिरवू शकतोय? याच सगळ्या विषयांचा उहापोह आपल्याला आज करायचा आहे। आणि याच संदर्भातल्या चर्चेत आपल्यासोबत सहभागी होत आहेत मेजर जनरल अनिल बाम, निवृत्त लष्करी अधिकारी आहेत। यासोबतच लेफ्टनंट कर्नल सतीश ढगे आपल्यासोबत आहेत आणि आपल्यासोबत संरक्षण शास्त्राचे अभ्यासक डॉक्टर रोहन चौधरी अगदी पुढच्या काही मिनिटातच सहभागी होतील। मी सुरुवातीला जनरल बाम यांच्याकडे जाते। बाम सर, ऑपरेशन सिंदूरला 1 वर्ष पूर्ण झालंय। आजच पत्रकार परिषद सुद्धा झाली संरक्षण मंत्रालयाची आणि त्यांनी सांगितलं ऑपरेशन सिंदूर संपलेलं नाही, ते अजूनही सुरू आहे। म्हणजे काय? आपण पाहतो की आज वर्ष झालं ऑपरेशन सिंदूरला लॉन्च केल्यानंतर। म्हणजे आपण 6 आणि 7च्या रात्री, जसं तुम्ही म्हणालात की 22 मिनिटांमध्ये आपण ज्या हल्ला केला होता आणि त्याच्यानंतर पाकिस्तानची काय हालत झाली होती आपण हे पाहिलं। आणि 72 तासामध्ये पाकिस्तान आपल्या घुटण्यावर आला होता। खरंय। तुम्ही म्हणालात की काय बदललंय भारतामध्ये आणि काय बदललंय पाकिस्तानमध्ये। आपण पहिले भारताबद्दल बोलू। भारतामध्ये आता हे न्यू नॉर्मल झालंय। आपल्याला आठवत आहे की प्रधानमंत्री म्हणाले होते की आता कुठलीही टेररिस्ट ऍक्टिव्हिटी जर का झाली, एनी ऍक्ट ऑफ टेरर वुड बी टेकन एज अन ऍक्ट ऑफ वॉर। म्हणजे आम्ही कुठल्याही दहशतवादी जे काही प्लॅन असतील किंवा काही कारवाई होईल त्याला आम्ही आमच्या देशाच्या विरुद्ध लढाई समजू। आणि तेव्हा आम्ही विचारणार नाही की जैश ए मोहम्मद होता की लष्कर ए तोयबा होता की हिजबुल मुजाहिदीन होता। आमच्यासाठी हे पाकिस्तानने केलेलं कृत्य आहे आणि आम्ही पाकिस्तानवरती उलट हल्ला किंवा प्रत्युत्तर देऊ। हे सर्वात मोठं एक चेंज झालंय सिस्टम आपल्याकडे। आणि आपण पाहिलंय की या 72 तासानंतर कम्प्लीट वॉरफेअर चेंज झाली आहे। जेव्हा मी म्हणतो की कम्प्लीट वॉरफेअर चेंज झाली आहे, पहिले आपण गुत्तमगुत्ताच्या लढाई करत होतो, आपण टेररिटी कॅप्चर करत होतो, आपण त्याच्यावरती जाऊन काबीज करत होतो। आता ते तसं काही राहिलं नाहीये। आपण पाहिलंय की 3 गोष्टी ज्या झाल्या आहेत मेनली, पहिली आहे की एक हायली टेक्नॉलॉजिकल वॉरफेअर सुरू झाला आहे। नंबर 2 आहे मल्टी डोमेन ऑपरेशन्स, त्याला MDO म्हणतात। आणि तिसरं आहे नो कॉन्टॅक्ट वॉर। जर का याचा मी संक्षेपमध्ये उल्लेख केला तर हायली टेक्नॉलॉजिकल वॉरफेअर आपण जेव्हा पाहतो तेव्हा जितके अस्त्र शस्त्र आहेत हे सगळे रिमोट कंट्रोल्ड आहेत, अॅक्युरेट आहे, अचूक आहे आणि पिन पॉइंट अॅक्युरसी मध्ये आपण यांना वापरू शकतो आणि करू शकतो। आपण पाहिलं होतं की 1 वाजून 21 मिनिटांनी जेव्हा 28 मिनिटांनी जेव्हा 9 ठिकाणी आपण हल्ला केला होता, बॉर्डरहून 8 किलोमीटर ते 100 किलोमीटर, सर्जिल कॅम्प आणि बहावलपूर या रेंज मध्ये आपण असॉल्ट केला होता आणि अचूक मारा केला होता। आपण नंतर त्याचे व्हिज्युअल्स पाहिले होते। त्याच्यामध्ये आकाश स्थिर असो, आकाश असो, S-400 असो, ड्रोन असो, मिसाइल्स असो, ब्रह्मोस असो किंवा त्याच्यामध्ये नागास्त्र बनवलं ते असो, मल्टी डोमेन जेव्हा आपण म्हणतो तेव्हा वेगवेगळ्या डोमेन, नॉट ओनली लँड, एअर आणि सी, आपण म्हटलं थोडं पुढे गेल्यानंतर बोलू, जितके डोमेन्स आहेत त्याच्यावरती आपण वापर करतो। सगळ्यांचं एकत्र करून सिनर्जी आणून आपण फोर्स मल्टीप्लायर बनवून शत्रूवरती किती मोठा हल्ला करू शकतो आपण हे पाहिलंय। आणि नंबर 3 मी म्हटलं होतं नो कॉन्टॅक्ट वॉर। फिजिकली असॉल्ट किंवा ग्राउंड कॅप्चर साठी आपण जात नाही, आता टेररिटरीच्या ऐवजी आपण प्रिसिजन फायरिंग करतो। हे 3 बदल मी समजतो सर्वात मोठे आहेत। पाकिस्तानमध्ये जास्ती काही बदललं नाहीये, फक्त त्यांच्या चीफला असीम मुनीरला प्रमोशन मिळालं कारण त्यांनी खूप चांगली कारकीर्द केली असं पाकिस्तानी क्लेम करतात आणि त्याला फील्ड मार्शल बनवून त्याचा सन्मान केलाय की अपमान केलाय
त्यांनाच माहिती आहे. मला ढगे सरांकडे हाच मुद्दा घेऊन जायचा आहे. एक अशी सुद्धा चर्चा आहे की पाकिस्तानसाठी ऑपरेशन सिंदूर हा ब्लेसिंग इन डिस्गाईज होता, कारण आंतरराष्ट्रीय पटलावरती ते त्यांचं व्हिक्टिम कार्ड म्हणून रडायला मोकळे झाले, त्यांना आंतरराष्ट्रीय मदत आली. आसिम मुनीरला डोनाल्ड ट्रम्प यांनी नेऊन अगदी शेजारी मानाने आपल्या बसवून त्याच्यासोबत लंचन्स वगैरे काय केले, आणि या सगळ्यानंतर आज पाकिस्तान इराण आणि अमेरिका यांच्यातल्या युद्धातला शांतीदूत म्हणून मिरवतोय. दहशतवादाचा एवढा चेहरा उघडा पडून सुद्धा कसं बघायचं याच्याकडे? नक्कीच नम्रताजी, शॉर्ट टर्म मध्ये जर विचार केला तर काही अंशी टॅक्टिकली जे आहे पाकिस्तानला थोडासा या सगळ्या परिस्थितीचा थोडासा फायदा झाला असं जर म्हटलं तर ते चुकीचं ठरू नये. पण लॉंग टर्म मध्ये आणि एकूणच सांगोपांगा आपण जर विचार केला तर पाकिस्तानचा यामध्ये फायदा भविष्यामध्ये होणार नाही. शॉर्ट टर्म मध्ये फायदा काय होतोय त्याची काही उदाहरणं जी आहेत ती तुम्ही त्या ठिकाणी दिली. मुळातच काय झालं, या ऑपरेशन सिंदूरची जी परिस्थिती होती आणि ऑपरेशन सिंदूरच्या परिस्थितीचा फायदा घेऊन डोनाल्ड ट्रम्प यांनी जे आहे आपला स्वार्थ तिथे साधण्यासाठी पूर्णतः पोषक अशा प्रकारचं वातावरण निर्माण केलं. म्हणून त्यांचा पर्सनल स्वार्थ, मग तो स्टीव्ह विटकॉफ असो किंवा त्यांचा जावई जॅरेड कुशनर असो, आणि त्याच्या माध्यमातून क्रिप्टो करन्सीशी संबंधित पाकिस्तानमधले इन्व्हेस्टमेंट, त्याचबरोबर रेअर अर्थ मिनरलशी संबंधित त्यातला फायदा हासिल करण्यासाठी असीम मुनीरला जवळ घेण्याचं काम डोनाल्ड ट्रम्पनं त्या ठिकाणी केलं. आणि या सगळ्या गणितामधून कुठेतरी वर करणी असं दिसतंय की पाकिस्तान आज घडीला जो आहे अमेरिकेच्या जवळ आलेला आहे. नक्कीच जवळ आलेला आहे, पण मी म्हणेल पाकिस्तान जवळ आला असं म्हणण्याच्या ऐवजी शहाबाज शरीफ आणि त्याही पलीकडे जाऊन असीम मुनीर आपल्या स्वार्थासाठी, दोघही जण एकमेकांच्या स्वार्थासाठी जे आहेत जवळ आलेले आपल्याला दिसत आहेत, आणि त्या अनुषंगाने या सगळ्या घटना त्या ठिकाणी घडत आहेत. पण आणखीन सगळ्यात चिंतेची गोष्ट मला जर कोणी त्या ठिकाणी म्हणेल तर ज्याला आपण म्हणू आतापर्यंत म्हणजे ऑपरेशन सिंधूच्या अगोदर डिहायफिनेशन, पाकिस्तान जो आहे अत्यंत छोटा देश आहे, त्याची खरोखरच हा शब्द वापरू नये पण दॅट इज द रियालिटी, या शब्दाशिवाय दुसरा कुठला शब्द त्या ठिकाणी त्याची अवकात नाहीये आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताच्या समोर उभा राहण्याची, आर्थिकदृष्ट्या, राजकीयदृष्ट्या, भूराजकीयदृष्ट्या. परंतु या ऑपरेशन सिंदूरच्या नंतर त्या डिहायफिनेशनच्या ऐवजी आता हायफिनेशन झालेलं आहे. म्हणजे जागतिक स्तरावर भारत हा शब्द उच्चारल्या तिथे डॅश करून पाकिस्तान हा सुद्धा शब्द त्या ठिकाणी येतोय. हा कुठेतरी ऍडव्हान्टेज पाकिस्तानला नक्कीच ऑपरेशन सिंदूरच्या त्या ठिकाणी मिळालेला आहे. पण असं जरी असलं तरी या युद्धानंतर काय झालं, आतापर्यंत पाकिस्तान जी खुमखुमी किंवा टुमटुमी त्या ठिकाणी मिरवत होता की आम्ही इस्लामिक जगतामधले जे आहेत न्यूक्लिअर पॉवर स्टेट आहोत, आम्ही अण्वस्त्रधारी असे देश त्या ठिकाणी आहोत, आतापर्यंत अण्वस्त्रांची धमकी देणारा पाकिस्तान फक्त 88 तासामध्ये या ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारताने जी जबरदस्त कारवाई केली, दहशतवाद्यांची स्थळं तर उद्ध्वस्त केलीच केली, परंतु त्यांच्या GHQ रावलपिंडीच्या जवळ असणारे किंवा त्यांचे अत्यंत महत्वाचे असे 11 मिलिटरी बेसेस, एअर बेसेस, एवढंच नाही तर नूर खान बेस आणि त्यांच्या किराणा हिल्स जिथे महत्वाचे त्यांचे न्यूक्लिअर एक प्रकारे जे आहेत रिसोर्सेस त्या ठिकाणी ठेवलेले आहेत, तिथे मध्ये घुसून हल्ला करण्याची क्षमता भारतामध्ये हे भारताने त्या ठिकाणी देऊन दिलं. म्हणजेच न्यूक्लिअर ब्लफ आपण ज्याला म्हणतो ते न्यूक्लिअर ब्लफ पाकिस्तानचं जे आहे त्या पूर्णतः उघडं पडलेलं आहे. आणि अशा प्रकारची न्यूक्लिअर ब्लॅकमेलिंगची धमकी भारताला पाकिस्तान देऊ शकत नाही, हे सुद्धा त्याच्या माध्यमातून आलेलं आहे. फेल्ड मार्शल हा त्या परिस्थितीचा फायदा घेऊन फील्ड मार्शल त्या ठिकाणी झालेला आहे. आज घडीला स्वार्थासाठी पाकिस्तान आणि अमेरिका जवळ आलेले आहेत. पण मार्क माय वर्ड्स हे शब्द जे आहे खरोखरच प्रत्येक भारतीयानं त्या ठिकाणी लक्षात ठेवावे की डोनाल्ड ट्रम्प सारखा स्वार्थी, त्याहून महत्वाचा स्वकेंद्रित, त्याहून महत्वाचा बिझनेस माइंडेड नेतृत्व लीडर हा जगामध्ये तुम्हाला पाहायला त्या ठिकाणी मिळणार नाही. आणि हाच डोनाल्ड ट्रम्प आज घडीला पाकिस्तानला जवळ घेतोय, असीम मुनीरला जवळ घेतोय. काहीच काळामध्ये त्याचा स्वार्थ त्या ठिकाणी संपला आणि नवीन त्याची गणितं त्या ठिकाणी सुरू झाली की त्या समीकरणांच्या अनुसार पाकिस्तानला लात मारल्याशिवाय डोनाल्ड ट्रम्प राहणार नाही. म्हणून फारसं काही पाकिस्ताननं या ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून अमेरिकेशी जवळीक हासिल करून प्राप्त केलं असं मला दूरगामी परिणाम त्या ठिकाणी होताना दिसत नाही. पण शॉर्ट टर्म मध्ये टॅक्टिकली काही अंशी पाकिस्तानचा जो आहे स्वार्थ त्या ठिकाणी साध्य होताना आपल्याला दिसतोय. बरं, मला बाम सरांकडे आणखीन एक मुद्दा घेऊन जायचा. अगदी ताजं उदाहरण आहे ते म्हणजे अमेरिका इराण युद्धाचं. याच्यामध्ये इराणने कुठली बाजू जिंकली तर ती आहे PRची. म्हणजे असं आहे की जितकं अमेरिकेला इराणने ड्रोन्सनी ठोकलं किंवा मिसाईल्सनी त्यांना ठोकलं, त्याच्यापेक्षा PR त्यांच्या स्ट्रॅटेजीनी अमेरिकेला त्यांनी जास्त काय म्हणतो आपण त्याला हैराण केलं. ऑपरेशन सिंदूर नंतर त्या PR स्ट्रॅटेजीमध्ये आपण कमी पडलो. अर्थात दोन्ही सिच्युएशनची तुलना नाही होऊ शकणार, पण PR वॉरफेअर जे म्हणतो आपण, जे आता रिडिफाईन केलं इराणने, त्या बाबतीत आपण कमी पडलो असं म्हणता येईल? नाही, अजिबात नाही. आपण जर का पाहिलं की आज इराण, US आणि इस्रायलचं युद्ध जवळजवळ 68 डेज झाले आहेत. 68 डेज नंतर आजही स्टेलमेट आहे. हे स्टेलमेट का आहे?
कारण जेव्हा अमेरिका आणि डोनाल्ड ट्रम्प युद्धामध्ये उतरले ऑन दी इन्सिस्टन्स ऑफ इस्रायल, आपण पाहिलं की ह्यांचं काही प्लॅनिंग नव्हतं, ह्यांचं काहीही एंड स्टेट नव्हती. आपण पाहतो, आपण जर का कम्पॅरिझन केलं ऑपरेशन सिंदूर आणि ऑपरेशन एपिक फ्युरी स्ट्रोक रोरिंग लायन, आपण पाहतो की याच्यामध्ये साम्य बिलकुल नाहीये. हो, इथे अमेरिका बलाढ्य देश आहे, या साईडला भारत बलाढ्य देश होता ऍज कम्पेअर्ड टू पाकिस्तान. आणि भारताने आपले लिमिटेड एम्स मनामध्ये ठेवून स्ट्राईक केले होते आणि दर्शवलं होतं आणि सांगितलं होतं की आमचं एम आहे की जितके दहशतवादी तळ आहेत त्यांना आम्ही स्ट्राईक करणार आहे, त्यांना आम्ही हिट करणार आहे. तुम्ही जर का रिटॅलिएट केलं तर आम्ही हे मॅट्रिक्स एस्केलेट करू. आपण पहिल्या दिवसापासून पाहतोय की आपण म्हटलं होतं की ऑपरेशन सिंदूर मेजर्ड, फोकस आणि नॉन एस्केलेटरी नेचरचं ऑपरेशन होतं. जेव्हा पाकिस्तानने रिटॅलिएट केलं, सॉरी टू त्याला इंटरप्ट गत्यंतर सर, नव्हतं. पण तुम्ही म्हणताय ते ऍब्सोल्युटली बरोबर आहे. ह्या दोन युद्धांची तुलना होणार नाही. पण मला विचारायचंय असं की अमेरिकेसोबत जे PR वॉरफेअर इराणने केलं, म्हणजे त्यांच्या सोशल मीडियातून म्हणा किंवा त्यांचे ड्रोन्सचे व्हिडिओ समोर यायचे, अमेरिकेबद्दल काहीतरी त्यांचे वेगवेगळे कार्टून्स यायचे, तर त्यामधून म्हणा किंवा त्यांनी वेगवेगळे व्हिडिओज पोस्ट केले, एक त्यांना सिंपती मिळत गेली जगाच्या पातळीवर, त्यांना पाठिंबा मिळत गेला. अमेरिका कशी चुकीची आहे हे इराणने खूप ताकदीने पोर्ट्रे केलं. आपण सिंदूर नंतर पाकिस्तानला विलन ठरवण्यामध्ये आपलं हे जे PR आपण पूर्ण ताकदीने वापरणं अपेक्षित होतं ते त्यात कमी पडलो का? असं जेव्हा आपण बोलतो की PR प्रोसेसमध्ये आपण कमी पडलो का, पॉसिबली इन हाइंडसाइड आपल्याला असं म्हणता येईल. कारण आपलं पूर्ण युद्ध 72 to 88 आवर्स मध्ये संपून गेलं होतं. हो, आपल्याला जोपर्यंत अशी संधी मिळेल की आपल्याला आता स्टेलमेट आहे, मध्ये पॉज आहे, आपल्याला काही करता येईल, आपल्याला सायकोलॉजिकल वॉरफेअर वापरता येईल, आपल्याला मीम्स बनवता येतील, आपल्याला इंटरनॅशनल लेवलवरती प्रोपगंडा करावा लागेल किंवा करता येईल, ह्याची पाळीच नाही आली. इथे आपण पाहतो की अमेरिका आणि इराणमध्ये ज्या प्रकारे युद्ध चाललं आणि ज्या प्रकारे अमेरिकेला वाटलं नव्हतं की इराण इतके दिवस आपल्याला लढा देईल, त्यांना वाटलं होतं की मे बी 48 to 72 आवर्स. नंतर मग हळूहळू एका वीकवरनं 3 वीकवरती आले डोनाल्ड ट्रम्प, 3 वरनं 4 आले, 4 म्हणाले 4 to 6 वीक्स, दॅट्स ऑल. आज किती दिवस झालेत? तुम्ही म्हणता तेही तितकंच खरं आहे की पॉसिबली जे PR लेवल होतं किंवा इंटरनॅशनल लेवलवरती पाकिस्तानला कोंडी पाडून त्यांना इंटरनॅशनली कमी लेखायला पाहिजे होतं, ते आपण बहुतेक करू नाही शकलो. पण पॉसिबली जर का हे लांबलं असतं तर हे पण झालं असतं आणि मला पूर्ण खात्री आहे की ह्याच्यामध्ये पण भारताने वरचढ केली असती. बर, मला ढगे सरांकडे एक मुद्दा घेऊन जायचा की सरकारने सिंदूर नंतर दावा केला की आम्ही दहशतवादाचा कणा मोडला, पण आता आपण बघतोय सीमेवरच्या ऍक्टिव्हिटीज कमी झालेल्या नाहीयेत, सीमेवरती अजूनही दहशतीचं वातावरण आहे. म्हणजे कुठेतरी आवाज आला लांबनं की तिथले लोक शिस्तीत आपला चंबू गबाळं घेऊन घराचे तिथले ते जे बंकर्स आहेत त्या बंकर्समध्ये राहायला निघून जातात. ही परिस्थिती बॉर्डरवरची आहे, तुम्हाला सुद्धा ही परिस्थिती माहिती असेल. मग दहशतवादाचा कणा मोडला असं म्हणणं या घडीला सेफ आहे का? आणि मग बॉर्डरवर चाललंय ते काय आहे? नक्कीच. आता बघा, म्हणजे काय जे आपल्याला शब्दांमध्ये जे आहे खेळण्याच्या ऐवजी, म्हणजे याचा दहशतवादाचा कणा मोडला किंवा आपण जो आहे बदला घेतला असं म्हणण्याच्या ऐवजी खरोखरच या 88 तासांमध्ये आपण काय हासिल केलं याचा जर लेखाजोखा आपण पाहिला तर बऱ्याच काही गोष्टी हासिल केल्या आणि ज्या अगोदर हासिल केल्या नव्हत्या आणि त्याच्यामुळेच हा कशा प्रकारचा माइलस्टोन आहे. पहिली गोष्ट, पाकिस्तानमध्ये घुसून, मी पाकिस्तानमध्ये घुसून म्हणतोय, फक्त पाकव्याप्त काश्मीर नाही, म्हणजे पाकिस्तानच्या पंजाब प्रांतामध्ये घुसून जर आपण असे जबरदस्त हल्ले करत असू आणि त्याच्यामध्ये काही मिनिटांमध्ये, जसं तुम्ही म्हटले 22 ते 23 मिनिटांमध्ये 9 महत्वाची दहशतवादाची स्थळं जर आपण उद्ध्वस्त करत शकू असू तर ही मोठी गोष्ट त्या ठिकाणी आहे. त्याच्याही पलीकडे जाऊन 11 महत्वाचे मिलिटरी बेसेस, एअर बेसेस जर आपण उद्ध्वस्त करतोय, पाकिस्तान मधला कुठलाच भाग जो आहे आमच्या टापूमध्ये नाही, अशा प्रकारचा संदेश आम्ही जर 88 तासाच्या आतच त्या ठिकाणी जर आम्ही त्या ठिकाणी देऊ शकतोय तर हा मोठा संदेश आहे. न्यूक्लिअर ब्लफ पूर्णतः पाकिस्तानचं मोडून काढलं तर हा मोठा संदेश त्या ठिकाणी त्याच्यात आहे. ही एक बाजू.
दुसरी बाजू जर आपण पाहिली तर फक्त 88 तासाच्या या ऑपरेशनमुळे मागच्या कित्येक दशकांपासून असणारी पाकिस्तानची प्रॉक्सी वॉरची एक प्रकारे दहशतवादाच्या माध्यमातून ब्लीडिंग इंडिया थ्रू 1000 कट्सची जी रणनीती आहे ती पूर्णतः थांबेल का, याचा आन्सर नाहीये, पण त्याला नक्कीच चपराक त्या ठिकाणी मिळालेली आहे. म्हणून मागच्या ऑलमोस्ट 1 वर्षाचा कालावधी लक्षात घेतला तर अत्यंत महत्वाचा मुद्दा तुम्ही त्या ठिकाणी रेज केला. राजकीय दृष्ट्या मला वाटतं की जे आहे हे राजकीय दृष्ट्या स्टेटमेंट आहे. आणि मला आठवतं नम्रताजी, लाईव्ह आपण जे आहे त्या 3 दिवस मी बऱ्याच वेगवेगळ्या ठिकाणी ऍब्सोल्युटली म्हणजे 3 दिवस जे आहे वेगवेगळ्या चॅनलवर लाईव्ह होतो आणि ती घोषणा करण्याच्या अगोदर तुमच्याच एका कार्यक्रमामध्ये मी लाईव्ह होतो आणि एक त्यावेळेस स्टेटमेंट मी दिलं होतं की माईट बी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जे स्टेटमेंट किंवा तशा प्रकारची जी पॉलिसी आली होती की आता याच्यानंतर दहशतवादी हल्ला इज इक्वल टू ऍक्ट ऑफ वॉर. मला वाटलं की त्यावेळेस जो आहे इट इज अ रूट ऑफ एस्केपिझम. या युद्धामधून कुठेतरी बाहेर पडण्यासाठी जे आहे अशा प्रकारचं जे आहे मस्क्युलर मॅनची इमेज प्रोजेक्ट करायची आणि त्याच्या माध्यमातून कुठेतरी जे आहे यातून बाहेर पडायचं, असा काही प्रयत्न आहे काय, अशा फक्त मी एक संशय व्यक्त केला होता. आणि नेमकं 1 तासानंतर तेच झालं. तशाच प्रकारचं सगळं सीज फायर आणि वगैरे सगळ्या त्या ठिकाणी गोष्टी आल्या. नेमकं तसंच होतंय. जरी आपण घोषणा केलेली असली की आता ऍक्ट ऑफ टेररिझम इज इक्वल टू ऍक्ट ऑफ वॉर, मग काय झालं, लाल किल्ल्याच्या वेळेस जे आहे लाल किल्ल्यावर जो हल्ला झाला पाकिस्ताननं त्या ठिकाणी केला. पाकिस्ताननं केल्यानंतर सुद्धा त्याच्यानंतर पुढे काय झालं, ना मीडियाच्या माध्यमातून आपल्या समोर आलं, ना पाकिस्तानचा हात असताना सुद्धा जर खरोखरच टेररिझमचा हा हल्ला म्हणजे ऍक्ट ऑफ वॉर आहे तर आपण वॉर सारखं त्या ठिकाणी ऍक्ट केलं का. माझ्या मते आपण जो आहे थ्रेशोल्ड हा नक्कीच वाढवलेला आहे, परंतु टेररिझम इज इक्वल टू ऍक्ट ऑफ वॉर या लेवलपर्यंत ज्या प्रकारची सुपिरियॉरिटी, माझ्या मते एअर सुपिरियॉरिटी त्याचबरोबर मिलिटरी सुपिरियॉरिटी आणि त्याहून महत्वाचं ज्या हायएस्ट लेवलची एक प्रकारे राजकीय इच्छाशक्ती आपल्याला पाहिजे ती हासिल करायला अजूनही त्या ठिकाणी वेळ आहे. पण असं जरी सगळं त्या ठिकाणी असलं तरी एक स्टेप आपण नक्कीच दहशतवादाच्या लढाईमध्ये पुढे त्या ठिकाणी गेलेलो आहोत. जर गरज पडली तर आम्ही पाकिस्तानमध्ये घुसून, फक्त पाकव्याप्त काश्मीरमध्ये नाही, पाकिस्तानमध्ये घुसून जिथे पाहिजे तिथे हल्ला करू शकतो आणि आमचे जे काही ऑब्जेक्टिव्ह आहेत, मिलिटरी ऑब्जेक्टिव्ह आम्ही हासिल करू शकतो. हा स्पष्ट संदेश मात्र पाकिस्तानला देण्यामध्ये आपण यशस्वी झालेलो. बर बाम सर, आता लष्कर ज्या वेळेला सांगतायत, आपलं संरक्षण मंत्रालय ज्या वेळेला सांगताय की ऑपरेशन सिंदूर अजून संपलेलं नाही, ते सुरू आहे, ते कशा स्वरूपात सुरू आहे असं समजायचं? आपण पाहतोय की ऑपरेशन सिंदूर हे पॉज बटन वरती आहे. अजून त्याच्यावरती बोट ठेवलेलं आहे. जे बोट काढल्यानंतर ते पॉज कमी होईल किंवा पॉज संपेल आणि पुन्हा पहिल्यापासून जो हल्ला आहे तो सुरू होईल. आपण जेव्हा असं म्हणतो, जेव्हा लष्कर असं म्हणतं, हे दाखवलं जातं की लष्कर पूर्णपणे तयार आहे, पूर्णपणे काबीज आहे आणि त्यांना त्यांच्या जितके वॉर गेमिंग आहे, जितके त्यांचे प्रॅक्टिसेस आहेत, त्यांच्या जितके प्रोसेसेस आहेत ते त्यांनी कंप्लीट केलेले आहेत. आणि जसं आता सतीश म्हणाले की मध्ये मध्ये ऍक्ट झालेले आहेत. फॉर एक्झाम्पल 1 इयर ई वरती आपण पाहिलं की खासा कॅम्प जो अमृतसरच्या बाहेर आहे तिथे एक ब्लास्ट झाला त्यांच्या बाउंड्री वॉल वरती. आणि तसंच जलंधर मध्ये बीएसएफच्या रेंज हेडक्वार्टरच्या समोर एक स्कूटीचा ब्लास्ट झाला. असं म्हटलं जात आहे की हे पण ISI स्पॉन्सर्ड टेरर ऍक्टिव्हिटीज आहेत. किती प्रमाणे आणि कसा हल्ला करायचा हे डिपेंड करतं की कुठल्या लेवलला आपलं थ्रेशोल्ड आहे किंवा कुठल्या लेवलला आपण असं मानू की हा आता टेररिस्ट ऍक्टिव्हिटी इज अन ऍक्ट ऑफ वॉर. हे एक डेफिनेशन आहे. हे एक आपण असं धरलं जात नाही की छोटपुट काही घटना घडली तर इमिजिएटली पूर्ण मोबिलायझेशन करून हा हल्ला केला पाहिजे, असं होत नाही. कारण मोबिलायझेशन करायला वेळ लागतो, मोबिलायझेशन करायला पैसे लागतो, कॉमर्समध्ये फरक पडतो, इकॉनॉमिक्समध्ये फरक पडतो. पण येस, जितके बॉर्डर स्टेट्स आहेत, जितके आपले डिप्लॉयमेंट्स आहेत बॉर्डर्स वरती आणि लाईन ऑफ कंट्रोल वरती, हे पूर्णपणे सज्ज आहेत. आणि जसं मी पहिले म्हटलं होतं की आपल्याला फिजिकल मुवमेंटची गरज नाही. आपल्याकडे कायनेटिक वेक्टर्स आहेत आणि ते वेक्टर्स असे आहेत की ते पूर्ण पाकिस्तान कव्हर करतात. आणि आपण जसं पाहिलं होतं की भावलपूर असो की सर्जिल किंवा सर्जल म्हणतात, दोन्ही लेवलला आपण हिट केले होते. ते पूर्ण पाकिस्तान ऑक्युपाईड काश्मीर असो, पंजाब असो, सिंध असो, बलुचिस्तान आणि खैबर पख्तूनवा हे तर ऑलरेडी डिस्टर्ब्ड आहेत. त्याच्यामुळे पाकिस्तानला काही गत्यंतर नाहीये. पण त्यांना दे हॅव टू बी वेरी की कशा प्रकारे आपण कारवाई करावं की नाही करू. जसं तुम्ही म्हणालात की हे पाकिस्तान शिकत नाही धडा. जसं आपण म्हणतो ना, कुत्तों की धूम टेढ़ी की टेढ़ी रहती है आणि लातों के बूथ बातों से नहीं मानते. पाकिस्तानची तशी गती आहे. त्यांना कितीही समजावा, त्यांना कितीही शिकवा, त्यांना कितीही धडे द्या,
पण ते शेवटी तेच करतात. त्यांचं जे रेटोरिक आहे आणि तिथलं अस्तित्व, स्पेशली आर्मीचं अस्तित्व इज ओनली इन अँटी इंडिया रेटोरिक. ज्या दिवशी भारताचं आणि पाकिस्तानचं संधी होईल किंवा फ्रेंडशिप होईल, तिथे पाकिस्तानच्या आर्मीला कुत्र नाही विचारणार. सॉरी मी असे शब्द वापरतोय, पण आय मीन व्हॉट आय एम सेइंग. नाही, अगदी पाकिस्तानच्या बाबतीत पाकिस्तानने भारतावरती जे काही लादलेलं आहे दहशतवादाच्या नावाने, त्यामुळे पाकिस्तानच्या बाबतीत सर तुम्ही खूप सौम्य भाषा वापरताय. पण आता मी पुढच्या प्रश्नाकडे येईन. तत्पूर्वी ही जी स्क्रीनवर दृश्य चालतायत ही जर आपल्या सगळ्यांना आठवत असतील तर बरोबर 1 वर्षापूर्वी ज्यावेळेला पाकिस्तानात हे घडलेलं होतं, हे आवाज असं आहे एका पाकिस्तानी नागरिकाने टिपलेलं आहे. ते आपण मी ऑडिओला सांगेन, थोडासा अँबियन्स जर याचा दिला तर आपल्याला तो धडाका काय होता हे ऐकता येईल. अगर उन्होंने 4 की याद करेंगे, डेरा मस्ती खाली करवा ली भाई. हाँ देखना वाम कैसे आ रही है वहां से. अभी वीडियो कैच होगी नहीं होगी. अगर उन्होंने 4 की याद करेंगे, डेरा मस्ती खाली करवा ली भाई. अनेक मिसाईल या ठिकाणी येऊन आदळले आणि त्यानंतर झालेला हा स्फोट हा किती मोठा होता आणि इतक्या दुरून त्याचा जो व्हिडिओ इथल्या पाकिस्तानी एका नागरिकाने जो कॅप्चर केलेला आहे त्याच्यानंतर तो स्फोट किती मोठा असेल हे आपल्या लक्षात येईल. आपल्यासोबत डॉक्टर रोहन चौधरी सुद्धा आहेत. डॉक्टर रोहन, आपण सुरुवातीपासून चर्चा करत होतो की कशा पद्धतीने ऑपरेशन सिंदूरचं 1 वर्षानंतर त्याकडे बघायचं, काय कमावलं काय गमावलं, आपली कॉमेंट. आय थिंक आपल्याला 3 गोष्टी यात समजून घेतल्या पाहिजेत. फर्स्ट आहे ती डिफेन्स, दुसरी आहे ती ऑफेन्स आणि तिसरी आहे ती डिप्लोमसी. आणि साधारणतः गेल्या कित्येक वर्षात असं होतं, स्पेशली 2014 नंतर हे सरकार आल्यानंतर, की ऑफेन्स इतका स्ट्रॉंग असतो की, आणि तो असलाच पाहिजे, त्याच्याबद्दल काहीच शंका नाही. त्याच्याबद्दल म्हणजे आपण बायनरीमध्ये बोलत नाही आहोत की एकाचं समर्थन करतोय म्हणजे दुसऱ्याचा विरोध. पण आपल्याला एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की पहलगाम हल्ला जो झाला, त्या हल्ल्याची आजची परिस्थिती काय आहे, त्या हल्ल्यामध्ये आलेले आतंकवादी आपल्याला सापडलेत का, त्या आतंकवाद्यांचा मार्ग काय आहे. आर्टिकल 370 नंतर आपण असं सांगितलेलं की दहशतवादाचा पूर्णपणे आपण निपात करू. तो झालाच पाहिजे, चांगलंच आहे. जर होत असेल तर काय, त्याच्या दृष्टीने त्याच्याशिवाय चांगली गोष्ट कोणती नाही. पण ते झालंय का? आणि ऑपरेशन सिंदूरच्या ऑफेन्सिव्ह स्ट्रॅटेजीच्या आड घेऊन आपण आपले जे डिफेन्समध्ये आपण जे कमी पडलेलं आहे, डिफेन्स म्हणजे जे पहलगाममध्ये आपले जे आतंकवादी येऊन गेले आणि आपल्या लोकांना मारलं, अशा बाबतीत काय झालेलं आहे, या प्रश्नांची उत्तरं आपल्याला आजही मिळालेली नाही आहेत. त्यामुळं या 2 गोष्टी वेगळ्या आहेत हे आपल्याला पहिल्यांदा समजून घेतलं पाहिजे. आणि त्याच्यामध्ये माझ्या मते आपला पूर्णपणे हा अपयश आलेला आहे की आपण आज कोणत्या परिस्थितीत लढतो आहोत. आपल्याला एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, मी आपली चर्चा पहिल्यापासून ऐकली नाही, परंतु प्रत्येक वेळेला पाकिस्तानचा फायदा का होतो, त्यासाठी आपल्याला एक पक्षनिष्ठा, व्यक्तिनिष्ठा, राष्ट्रनिष्ठा याच्या पलीकडे जाऊन जे देशनिष्ठा आहे की भारताच्या संरक्षणाचा जो आधार आहे, भारताचं संरक्षण समजून घेण्यासाठी जी मानसिकता लागते, ती मानसिकता इथं आपल्याकडे आहे का, हा पहिला प्रश्न आहे. असं म्हणण्याचं कारण असं आहे की आपण अशा स्ट्रक्चरमध्ये पाकिस्तानशी 2 हात करतोय, ज्याच्यामध्ये हारला तरी पाकिस्तान आपल्याला त्रास आहे, जिंकला तरी आपल्याला त्रास आहे. कसं, हे फार इंटरेस्टिंग आहे. आपण काय केलेलं आहे, आपण पाक व्याप्त काश्मीरमध्ये हल्ला केलेला आहे आणि पाकिस्तानला हे जे नॉन स्टेट ऍक्टर्स आहेत किंवा हे आतंकवादी आहेत किंवा जे ज्याला आपण जिहादी म्हणतो, या सगळ्या लोकांचं काय आहे की त्यांना पाकिस्तानच्या लष्करावर त्याचं काही येत नाही, पाकिस्तानच्या राजकीय लीडरशिपवर त्याचं काही येत नाही. पाकिस्तान काय करतं, आपल्या आजच्या भाषेत आउटसोर्स करतं की बाबा पाकव्याप्त काश्मीरमध्ये इतक्या ठिकाणी आपले आतंकवादी तळ आहेत, या आतंकवादी तळांना हे टार्गेट दिलं जातं, या टार्गेट कदाचित पूर्ण होतं, काही वेळेला पूर्ण होत नाही, ज्या वेळेला पूर्ण होतं त्यावेळी आपण अतिशय आक्रमकरित्या त्याच्यावर हल्ला करतो, पण तो पाकव्याप्त पुरतच मर्यादित राहतो. पाकिस्तानी लष्करला धडा शिकवेल असं काही आपल्याला करता येईल का? किंवा आता शांततेचा काळ आहे, आपण डिफेन्स स्ट्रॅटेजिक स्टडीजमध्ये आपण असं म्हणतो की बाबा आपल्याला जर युद्धाची तयारी करायची असेल तर ती शांततेच्या काळात केली पाहिजे. जर असा हल्ला न होता, दहशतवादी हल्ला न होता पाकव्याप्त काश्मीरवर आजपर्यंत हल्ला झालाय का?
आपण तो का करत नाहीये? का प्रत्येक वेळेला दहशतवादी हल्ला होण्याची वाट बघूनच आपल्याला पाकव्याप्त काश्मीरवर हल्ला करायचा आहे? तेव्हा आपल्याला एक लक्षात घेतलं पाहिजे, ही द्विस्तरीय पाकिस्तानची स्ट्रॅटेजी आहे. त्यामध्ये पाकिस्तानी लष्कर आणि पाकिस्तानी पॉलिटिशियन हे नाममात्र निराळे राहतात आणि आपण पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून मारलं आणि हे मारलं अशा गोष्टी करतो. परंतु याला काहीही अर्थ नाही आहे. आपण अशा पद्धतीचे हल्ले झालेच पाहिजेत, लिमिटेड कॉन्फ्लिक्ट झालंच पाहिजे. परंतु लार्जर स्केलमध्ये जर आपण त्याचा विचार केला तर मला असं वाटतं की आपली डिफेन्सिव्ह स्ट्रॅटेजी जी आहे, डिफेन्सिव्ह म्हणजे मी लष्करी भाषेतली डिफेन्सिव्ह म्हणत नाहीये, मी असं म्हणतो की बाबा आपल्याला जे कळायला पाहिजे की बाबा लष्करांचं गुप्तचर वगैरे यंत्रणा आहेत, याच्या बाबतीत मी त्या अर्थानं डिफेन्सिव्ह असं वापरतोय. आणि तिथं आजही 1 वर्षानंतर आपल्याला उत्तर सापडत नाहीये आणि भविष्यात पण अशा प्रकारचा हल्ला होणार नाही याची आपल्याला गॅरंटी देता येणार नाही, हे वास्तव आहे. दुसरा जो मुद्दा आहे तो ऑफेन्सिव्ह स्ट्रॅटेजीमध्ये निसंशयी आता जे या 2014 नंतर एस्पेशली आपण जे बघत आहोत ते अतिशय बरोबर आहे, त्याच्यात काही चुकीचं नाही आहे. प्रत्युत्तर हे दिलंच पाहिजे, पण तो ना वर्तमानवादी प्रत्युत्तर असतो. ठीक आहे, एक हल्ला झाला, दुसरा हल्ला केला, संपलं. पण लार्जर स्केलमध्ये परत प्रॉब्लेम येतो आणि तो जो होता तो डिप्लोमसीच्या लेवलला जातो. की डिप्लोमसीमध्ये आपण काय झालं की आपल्याला लक्षात येतं की ही सायकोलॉजिकल वॉरफेअरचा पण प्रकार आहे. 100 वेळा ट्रम्प खरं बोलतात खोटं बोलतात आपल्याला माहित नाही, तेवढी आपली पोच नाही, निदान माझी तरी. परंतु ट्रम्प हे 100 वेळा सांगतात की मी युद्ध थांबवलं, मी युद्ध थांबवलं, मी युद्ध थांबवलं. पण त्या सायकोलॉजिकल वॉरफेअरला आपल्याला काउंटर काहीच करता येत नाही. आणि ते आपण अक्षरशः आपण संसदेत असं स्टेटमेंट केलेलं आहे की तिसऱ्या कोणत्याही घटकाचा आपल्याला याच्यात हस्तक्षेप नाहीये किंवा काही संबंध नाहीये. पण तुम्ही नाव घेऊन सांगा ना की बाबा ट्रम्प यांचं जे स्टेटमेंट आहे ते अत्यंत चुकीचं आहे, निराधार आहे, या स्टेटमेंटला काही आधार नाही, असं तुम्ही नाव घेऊन का सांगत नाही? तुम्ही इतकं संदिग्ध का बोलता? याचं उत्तर आजही 1 वर्षानंतर मिळालेलं नाही. आणि दुसरं, जर ते सत्य असेल, 100 वेळा जर एखादा माणूस खोटं बोलत असेल, असं आता आपण देशप्रेमातून असं व्यक्त करू की ट्रम्प खोटं बोलतायत, त्याला आपल्याकडून काउंटर झालेलं नाहीये, म्हणजे ते खरं आहे असं लोकांना वाटतं. आणि जर ते तसं खरं वाटत असेल तर शिमला कराराला 1971 मध्ये आपण जो शिमला करार केलेला आहे, ज्याच्यामध्ये आपण कॅटेगरिकली एक्सप्लिसिटली सांगितलेलं आहे की तिसऱ्या घटकाच्या कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप आम्हाला मान्य नाही. मग हा जो पॅसिव्ह हस्तक्षेप झालेला आहे का, त्याचा आपल्याला 1 वर्षानंतर तर खुलासा केला पाहिजे की बाबा ट्रम्प बोलतायत ते खोट आहे, बोला ना तुम्ही येऊन समोर. जोपर्यंत तो येत नाही ना तोपर्यंत या सायकोलॉजी वॉरफेअर मध्ये पाकिस्तानचा ऍडव्हान्टेज मिळतं. कारण 100 वेळेला जर एकच गोष्ट बोलत असेल तर आपल्याला ते काय करावं लागेल याच्याबद्दल आपल्याला बोलावं लागेल. चौथी गोष्ट आहे की डिप्लोमसीमध्ये मी परत एक सातत्यानं आपण सांगतो की बाबा या युद्धाचा पुढच्या 40-50 वर्षात अभ्यास केला जाणार आहे, 4-5 दिवस जरी हे युद्ध चाललं असलं. कारण या प्रश्नातनं जी सामरिक उत्तरं आपल्याला पाहिजे, स्ट्रॅटेजिक डिप्लोमॅटिक उत्तरं पाहिजेत, ती उत्तरं आपल्याला अजिबात मिळालेली नाहीयेत. आणि ती मिळालेली नसल्यामुळं आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल की यातून काय झालेलं आहे, आपल्याला कशा पद्धतीनं आपण स्ट्रॅटेजीमध्ये कमी पडलोय, याचा आपल्याला अभ्यास भविष्यात देखील करावा लागेल, वर्तमानात देखील करावा लागेल. आणि 1 वर्षानंतर, कमी कालावधी आहे मला मान्य आहे, परंतु 1 वर्षानंतर देखील यात जी उत्तरं मिळायला पाहिजे होती सामान्य माणसांना, अभ्यासकांना, ती उत्तरं अजूनपर्यंत मिळालेली नाही आहेत. आणि याच्यातून आपल्याला अजून एक गोष्ट लक्षात येईल की डिप्लोमॅटिकली पाकिस्तान आणि अमेरिका हे एकत्र आल्याचं चित्र आहे. आणि पुढचं वाक्य हे त्याच्यापेक्षाही महत्वाचं आहे की मिलिटरीली चायना आणि पाकिस्तान हे दोन्ही एकत्र आलेले आहेत. अशा वेळी आपण अमेरिकेचं ज्याला वाजपेयींपासून आपण जे म्हणतो की नैसर्गिक मैत्री आहे किंवा बॉन्ड मैत्री आहे, अशा आपण जे स्टेटमेंट केलेलं आहे ते स्टेटमेंट तपासून बघायला आपल्याला पाहिजेत का? आणि मी याच्यावरून आपण कदाचित ट्रोल होऊ, कदाचित आपल्याला देशद्रोहीचा शिक्का बसेल, काही असे पॉइंट सांगितले जे विशेषतः सगळ्यांसाठी स्ट्रॅटेजिकली फूड फॉर थॉट असतील. आय एम सॉरी तुम्हाला इंटरप्ट करायला लागतंय कारण आपला वेळ लिमिटेड आहे, तुम्हाला उशिरा तुम्ही चर्चेमध्ये आलात, पण अतिशय डोळे उघडणारे काही मुद्दे तुम्ही सांगितलेले आहेत. आपल्या लष्कराने, आपल्या एअरफोर्सने, आपल्या सैन्य दलांनी तिथे शौर्य दाखवलं का? 100% दाखवलं आणि त्याच्यासाठी त्यांना सल्यूटच आहे. पण आता डॉक्टर रोहननी जे काही मुद्दे उपस्थित केलेले आहेत त्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळत आहेत का?
डोळसपणे स्ट्रॅटेजिस्ट म्हणून, डिप्लोमॅट्स म्हणून भारतातल्या सगळ्या मुत्सद्दींनी त्याकडे त्या दृष्टीने पाहणं गरजेचं आहे. त्यातल्या एखाद्या जरी प्रश्नाचं उत्तर मिळालं नसेल तरी जसं डॉक्टर रोहन म्हणाले की पुढची 50 वर्ष ही गोष्ट लक्षात ठेवली जाणार आहे, त्याचा अभ्यास केला जाणार आहे आणि पुढचं पाऊल आपल्याला काय टाकायचंय त्यासाठी या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळणं किंवा मिळवणं हे अतिशय गरजेचं आहे. या चर्चेसाठी आपल्या सगळ्या मान्यवरांनी आपल्याला वेळ दिला. सगळ्यांचे आभार. आजचा धोळा इथेच थांबतोय.